काही निर्णय घराचे नसतात, ते काळाचे असतात. काही नाती मनाची नसतात, ती पूर्वजन्मांच्या संस्काराची असतात. आणि काही गोष्टी आपण घेतो असं वाटतं, पण त्या देवाच्याच प्रेरणेने घडत असतात. या कथेला सुरुवात होते एका साध्या क्षणातून, पण त्याच्या पाठीमागे दडलेली आहे 15 वर्षाची सखोल ओळख, वारकरी परंपरेने जुळलेली घराची नाळ आणि 2 मनं जी कधी शब्द न बोलता एकमेकांना आधीच समजलेली होती. इंदुरीकर महाराज, ज्यांचा आवाज लाखोंना हसवतो, ज्यांचे शब्द लाखोंच्या आयुष्यात बदल घडवतात आणि ज्यांच्या प्रत्येक कृतीकडे समाजाचे डोळे लागलेले असतात, त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाने चर्चा, आश्चर्य, प्रश्न आणि कुतूहल निर्माण झालं. ती अजून शिकते आहे, मग तिचं शिक्षण तरी पूर्ण होऊ द्या. लग्नाची एवढी काय घाई आहे? शिक्षण झाल्यानंतर, जॉब केल्यानंतर मग लग्नाचं बघू, असं अनेक लोक त्यांना समजावून सांगत होते. तुम्ही अचानकच हा निर्णय का घेतला? इतक्या मोठ्या माणसाने हे पाऊल कशासाठी उचललं? या प्रश्नांची उत्तरं फक्त बाहेरून पाहणाऱ्यांना गोंधळवून टाकतात, पण घरातील भावनेतून, संस्कारातून आणि एका बापाच्या कर्तव्यातून आणि देवाच्या कृपेतून पाहिलं तर हा निर्णय परिपूर्ण दिसतो. कारण ही गोष्ट फक्त लग्नाची नाही, ही गोष्ट आहे एका मुलीच्या सुरक्षिततेची, तिच्या संस्काराची, तिच्या स्वप्नांची आणि तिच्या शिक्षणाची जबाबदारी योग्य हातात सोपवण्याची. ही गोष्ट आहे 2 कुटुंबांच्या, जी आधीच 15 वर्षे एकमेकांना ओळखतात, आदर करतात आणि वारकरी संप्रदायाच्या सेवेत एकत्र एकमेकांच्या हातात हात घालून चाललेल्या आहेत. ही गोष्ट आहे ज्ञानेश्वरीची, पुण्यात शिकणारी, स्वप्नांनी भरलेली, समर्थ आणि अभ्यासू मुलगी, आणि साहिल, ज्याची तिच्याशी आधीपासूनच ओळख होती, ज्याचा स्वभाव, संस्कार आणि विचार तिच्याशी जुळणारे होते. या सर्व भावनांच्या मध्यभागी उभी आहे एक गोष्ट, जोडी ही आकाशात बनते आणि ती योग्य वेळी पृथ्वीवर येते. आज आपण जाणून घेणार आहोत इंदुरीकर महाराजांनी मुलीचं शिक्षण चालू असतानाच तिचं लग्न करण्याचा निर्णय का घेतला, यामागे कोणता विचार होता, कोणती भावना होती आणि कोणता मोठा संदेश समाजासाठी देण्यात आला. या संपूर्ण प्रसंगाचा उलगडा आता होणार आहे तुमच्या स्क्रीनवर, स्पष्ट, शांत आणि सत्य आणि प्रेरणादायी स्वरूपात. जी नाती अचानक जुळतात ती कधी कधी टिकतात, पण जी नाती काळाच्या ओघात हळूहळू जुळतात ती आयुष्यभर टिकतात. आणि इथं तर नाती जुळलेली होती, आजची, कालची किंवा 1-2 वर्षाची नाही, तर तब्बल 15 वर्षांची ओळख. साहिलचं कुटुंब आणि इंदुरीकर महाराजांचा परिवार, दोघंही वारकरी परंपरेत वाढलेले, संतांच्या मार्गावर चालणारं, साधेपणा, भक्ती आणि संस्कार यांना जीवनात सर्वोच्च स्थान देणारं. गेल्या 15 वर्षापासून दिंडीत, कीर्तनात, सेवा कार्यक्रमात, भक्तीच्या मार्गात, वैराग्याच्या ओंजळीत ही दोन्ही घरं अनेकदा भेटली. कधी वारीत एकत्र चालताना, कधी पंढरीच्या पवित्र धुळीत पाय एकत्र रुतताना, कधी महाराजांच्या कीर्तनात सामील होताना, तर कधी देवाच्या नामस्मरणात हरवताना. ही ओळख कधी बनली, कशी खोल गेली, हे कुणालाही ठाऊक नव्हतं. पण अशीच ओळख हळूहळू विश्वासात रूपांतरित झाली. विश्वास आदरात बदलला आणि आदर कौटुंबिक जवळकीमध्ये. दोन्ही कुटुंबाची जीवनदृष्टी सारखीच असते, संस्कार सारखे असणे, देवाबद्दलची श्रद्धा समान असणे, आणि हे सगळं नातं जमण्यापलीकडचं होतं. लोक म्हणतात नाती जमवावी लागतात, पण इथं तर नाती जमली नव्हती, ती जुळलेली होती, स्वतःहून, नकळत, देवाच्या इच्छेने. या 15 वर्षाच्या ओळखीमध्ये कधी भिंत नव्हती, कधी अंतर नव्हतं, कधी मतभेदही नव्हते, फक्त परस्पर आदर, प्रेम आणि घरचं वात्सल्य. म्हणून या नात्याला जोडी म्हणणं कमी आहे, ही देवाने आधीच लिहून ठेवलेली सोय होती. या 15 वर्षाच्या विणलेल्या धाग्यांमधून 2 जीवांना भेटण्यासाठी योग्य पाया तयार करण्यात आला होता.
घर एकमेकांना ओळखत होती, जाणत होती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवत होती. या 15 वर्षांनी नात्याची ताकद सिद्ध केली आणि देवाने या नात्यात आपला आशीर्वाद दिला. आजच्या काळात लग्न म्हणजे फक्त 2 माणसांचं एकत्रच येणं नाही, तर 2 आयुष्य, 2 मनं, 2 कुटुंब आणि 2 भविष्य एका मार्गाने बांधली जाणारी यात्रा आहे. पण समाजात एक मोठं वास्तव्य आजही डोळ्यासमोर दिसतं. भावनेच्या भरात किंवा पैशाच्या लालसेने घेतलेले निर्णय बऱ्याच आयुष्यांची फरफट करून टाकतात. कधी मुलगी मोठं घर बघून होकार देते, कधी पालकाला पैशाची चमक दिसते, कधी मुलगा किंवा बाह्य रूपावर फिदा होतात, कधी एखाद्या जवळच्या व्यक्तीचा तगादा, दबाव किंवा समाजाची भीती लोकांना चुकीच्या पोळी ढकलते आणि अशा घाईगडबडीत झालेली लग्न नंतर वेगवेगळ्या समस्या घेऊन समोर येतात. स्वभाव जुळत नाही, एकमेकांना समजत नाही, कुटुंबांच्या अपेक्षा वेगळ्या राहतात, तर मुलामुलीच्या अपेक्षा वेगळ्या राहतात, जीवनशैलीतील अंतर राहते, विचारांमध्ये तफावत, एकजूट नसणे आणि काही वेळा मानसिक थकवा व तणाव. पैसा आहे, दिसणं आहे, घर मोठं आहे, पण ठीकच होईल असं लोकांना वाटतं. परंतु मनं जुळली नाहीत तर सोन्याच्या महालातही आयुष्य नरक बनून जातं. कित्येक घरात आपण पाहतो पहिल्या वर्षातच गैरसमज, भांडण, एकटेपणा, तुटणं आणि नातं टिकवण्यासाठी मुलं मुली झगडताना दिसतात. हे सगळं का? फक्त एकच कारण, नात्यापेक्षा पैशाला, वस्तूला किंवा बाह्य देखाव्याला महत्त्व दिलं गेलं. जोडी जमवणं हा देवाचा भाग, पण योग्य निर्णय घेणं हा पालकांचा आणि मुलांचा भाग. इथेच इंदुरीकर महाराजांनी दिलेला संदेश मोठा ठरतो. 2 जीवांची जिथं आधीच नैसर्गिक ओळख आहे, जिथं 15 वर्षाचा विश्वास आहे, जिथे दोन्ही बाजूचे स्वभाव, संस्कार आणि विचार जुळतात, अशा नात्याला योग्य वेळ दिला की ते नातं फुलतं. या उलट भावनेच्या वेगात किंवा श्रीमंतीच्या मोहात किंवा लोकांचा विचार करून घाईत केलेले निर्णय बहुधा आयुष्यभराचं ओझं बनतात. नाती पैशाने नाही, संस्काराने टिकतात. नाती रूपाने नाही, स्वभावाने टिकतात. आणि नाती समाजाला दाखवायला नाही, मनापासून स्वीकारायला टिकतात. म्हणूनच महाराजांनी दिलेला संदेश स्पष्ट आहे. जोडी तीच योग्य जी जुळलेली आहे आणि निर्णय तोच योग्य जो शहाणपणाने घेतलेला आहे.